सगळं मोकळं झालंय. आज फक्त एक टॉप राहिलाय, टॉप शिल्लक. बाकी सगळं शिवून झालंय. कुठेही तुम्हाला कटिंगचा पसारा, जोडलेला कपडा, ब्लाऊज, सलवार दिसत नाही. आणि इकडे आहेत शिवून झालेले माझे हे 2 टॉप, 1 ब्लाऊज. आज टोटल 9 ब्लाऊज होते. 9 ब्लाऊज आणि 3 टॉप होते, म्हणजे 12 आयटम होते शिवण्याचे सकाळपासूनचे. तर त्यातले माझे 9च्या 9 ब्लाऊजही झाले. त्यातला लास्टचा ब्लाऊज हा आहे, तो आता हुकलुकला जाईन हात शिलाईसाठी. हे 2 टॉप आहेत, ते सुद्धा शिवून झालेले आहेत. कारण यांना हे टॉप उद्या ड्रेस घालायला लागणार आहेत केळवणासाठी. यांच्या बाळाची मुंज आहे, सो त्यांना ऑप्शन म्हणून एकाच्या ठिकाणी 2 टॉप शिवले, त्याही खुश. 3रा टॉप त्यांचा शिवायचा होता, पण आता टाईम झालेला आहे आणि मीही कंटाळलेले आहे. 9 वाजलेले आहेत. 5 ते 7 मिनटं फक्त 9ला कमी आहेत. बाहेर अंधार पडलाय. आणि 1 टॉप जो आहे म्हटलं जाऊ द्या, आता जाम पाटण दुखत होती, सकाळपासून कंटिन्यू शिवत आहे. त्यामुळे म्हटलं एक हा उद्याच्या ह्याच्यावरती राहू दे. उद्या आलं की कटिंग करेल कारागिरांसाठी आणि बाकीच्या गोष्टी मी त्या जोडतील तशा शिवून देईल. अशी सण कामं झाली की मलाही छान वाटतं. आज माझा मूड प्रचंड छान आहे, कारण आज जो टार्गेट ठेवलेला तो कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे फक्त हात शिलायला जाणार आहे, ते जाताना देईल, दिवसभर शिवेल तसे हेमिंगसाठी, हुकलूकसाठी दिलेले आहेत. हा जो 1 टॉप आहे तो उद्याच्या खात्यावरती ठेवलेला आहे. दुपारी भावना आली, 2 ब्लाऊज होती जोडायची, ती जोडली आणि तिलाही म्हटलं आता कल्टी मारतो, आता मला अजिबात कटिंग करायचा मूड नाही. हा जो ढीग पडला आहे, सगळा ढिगारा जो मी तुम्हाला सकाळी दाखवला होता, तो मला आज क्लिअर करायचाच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. सो आज माझी सगळी कामं झालेली आहेत. आणि आज संध्याकाळी मेन म्हणजे क्लायंटसुद्धा नव्हते. सो क्लायंट नसल्यामुळे मला थोडा निवांतपणा मिळाला राहिलेली ब्लाऊज आणि टॉप शिवण्यासाठी. कारण हा ब्लाऊज आणि हे 2 टॉप मी आत्ता जस्ट शिवलेले आहेत आणि ते आता हेमिंगसाठी जाणार आहेत. तुम्ही माझ्या ह्या दिवसाच्या रुटीनबद्दल उत्सुक असता जाणून घेण्यासाठी. सकाळी मी तुम्हाला हा मिनी व्हिडिओ शेअर केला होता की मी आल्यानंतर किती कामं बाकी आहेत. आज अजिबात कटिंगची इच्छा नव्हती, कारण काल दिवसभर कटिंग केलं होतं आणि कंटाळा आला होता. आज शिवूनसुद्धा पाक म्हणजे पिट्टा पडलाय म्हणलं तरी चालेल. पाठ, मान, कंबर एक झालेली आहे. कारण शिलाई ज्या करतात त्यांना माहीत आहे, क्लायंटला म्हणायला काही जात नाही की तुम्हाला तर काय शिवायचं आहे, पटकन होईल. एकतर ब्लाऊज आहे, आपल्याला माहीत असते की किती ब्लाऊजला वेळ लागतो, किती. सो आजचा मिनी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असे छान छान व्हिडिओज आणि कंटेंट पाहण्यासाठी. बाय बाय.